नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा त्यामध्ये आलेले गणित या विषयाचे काही प्रश्न बघूया. तर चला मित्रांनो, पहिलं प्रश्न आहे म्हणजे 26 नंबरचं 23 किलोग्रॅम 500 अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर किती? तर ह्याने काय विचारलं, 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम. बघा 23.500 घ्यायचं अधिक 21 किलोग्रॅम 750 यांची केली बेरीज. 7 आणि 5 1200, 2 हजार 1 3 5 4 म्हणजे आपलं उत्तर येईल 45 किलोग्रॅम 250. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1. आता बघूया दुसरं क्वेश्चन. ठीक आहे, 27 नंबरचं. त्यांनी विचारलं 8,99,999. ठीक आहे, अधिक किती 1001. चला याची काय करायची बेरीज. 9 1 10 0 हात चला 1 9 1 10 0 हात चला 1 9 1 10 0 हात चला 9 आणि 1 10 आणि हे 1 1101 हात चला 1 0 हात चालला 1 आणि 0. बघा 9 1 किती 10 0 हात चला 1 म्हणजे 9. तर आपलं उत्तर असेल 9,01,000. ऑप्शन क्रमांक 3. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 28. त्यामध्ये काय विचारलं आहे, 3/4 1/4 7/4 5/4 9/4. ठीक आहे, या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती? त्यांनी विचारलं पहिला आणि यांची उतरत्या क्रमाने आधी मांडणी करा आणि त्यानंतर येणारं पहिलं आणि जे मिडियम आहे मधलं आहे त्यांची बेरीज किती असं विचारलं आहे. आधी सगळ्यात आधी आपण असं बघूया की आधी छेद बघूया. बघा यांचे सगळ्यांचे छेद काय सगळे सारखे आहेत. 4 4 छेद आहे, सगळ्यांचं छेद काय 4 आहे आणि सारखं आहे. त्याच्यामुळे आपल्याला यांना छेद सारखं करायची गरज नाही, म्हणून आपण डायरेक्ट जे अंशामध्ये आहे तेच बघूया. बघा याला काय म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद. ठीक आहे, चला आता बघूया उतरत्या क्रमाने कसं मांडणी करायची. जे आपण बघा चढताना 1 पासून तर 10 पर्यंत किंवा 1 पासून तर एक एक स्टेप आपण पुढे म्हणजे चालत जातो किंवा एक एक पायरी आपण पुढे सरकत जातो. आणि उतरत्या क्रमाने म्हणजे वरून खालपर्यंत म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्येपर्यंत येणं म्हणजे उतरता क्रम. आणि चढता क्रम म्हणजे काय होते, जे लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंत जाणे याला काय म्हणते, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जाणे चढता क्रम आणि मोठ्या संख्येपासून तर लहान संख्येपर्यंत जाणे याला म्हणतात उतरता क्रम. तर त्यांनी विचारलं उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती? चला तर याचा आन्सर बघू. आधी हे 9 7 5 3 1 असं आपलं ॲन्सर येणार म्हणजे उतरत्या क्रमाने. आता बघा त्यांनी काय विचारलं, पहिलं आणि मधलं. पहिलं आणि मधलं हे आहे, पहिलं आहे 9 आणि मधलं आहे 5. मग काय करायची अधिक करायची आणि छेदात काय आहे 4 आहेत. तर बघा 9 आणि 5 किती होते तर 14 भागिले काय हे 14/4 असं आपलं उत्तर येणार. तर आता इथे 14/4 आहेत का नाही, तर बघा हे दोन्ही जे 14 आणि हे 4 आहे हे दोन्ही पण समसंख्या आहेत. काय आहे समसंख्या, म्हणजे यांना आपण अर्ध करू शकतो. बघा याला 2 भाग दिलं तर 2 येते आणि याला 2 भाग दिलं तर 7 येतो. म्हणजेच आपलं उत्तर येईल 7/2. ठीक आहे, तर आपलं ॲन्सर असेल 2. ठीक आहे. चला
आता प्रश्न क्रमांक 29मध्ये काय सांगितलं आहे, शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो घेतलं. किती? 45 किलोग्रॅम, 1 किलो 45 रुपयाचं असं घेतलं. परंतु बघा त्यांनी किती घेतलं? अर्धा किलोग्राम घेतलं. अर्धा घेतलं म्हणजे याच्या अर्धे घेतले असेल. जर याचे अर्धे पैसे करायचे असेल तर भागीला 2 करायचं. बघा 2 याला भागलं, बेदुनी 4, बेदुनी 4 आणि एक जो उरला त्याला बेपंचे 10 म्हणजे इथं पॉईंट येणार. म्हणजे त्याचं उत्तर आहे 22.5. 22.5 रुपयाचं त्याने काय घेतलं? टोमॅटो घेतले. आता बघा 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे घेतले. ठीक आहे. नंतर काय घेतलं? 30 रुपये प्रति किलोग्रामाने म्हणजे 30 रुपये किलो त्यांनी काय घेतलं? कांदे घेतले. पण त्यांनी किती घेतले? 1.5 किलो घेतले. 1.5 किलो म्हणजे बघा 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम कांदे घेतले. ठीक आहे. 1.5 किलोग्राम म्हणजे 1 किलोग्रामचे 30 रुपये आणि पुन्हा अर्धा म्हणजे झाले अर्धा याचे होणार 15. ठीक आहे. म्हणजे झाले आपले 45 रुपये. ठीक आहे. तर बघा आता त्यांनी काय केलं? 1.5 किलोग्रामचे 45 रुपये झाले. ठीक आहे. आणि आता बघा 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली. किती? 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी केली. आता 1.25 म्हणजे किती? 1.25 म्हणजे 1.56 जशाच तसा. ठीक आहे. नंतर पुन्हा थोडंसं म्हणजे एक जर आपली पोळी असेल तर त्याचे 4 भाग केले समजा. हे एक भाग 2, 3, 4 हे जो असतो 1 आणि 1 थोडासा असं 1.25. हे पूर्ण झाला अर्धा. हे झालं 3 भाग म्हणजे पाऊण आणि हे पूर्ण झालं त्यामुळे जर 1.25 घ्यायचे असेल तर आपल्याला भागीला 4 करायचे. बघा 4 1 4, 4 चौक 16 म्हणजे आपलं उत्तर येणे हे 14. ठीक आहे. याची काय करायची? बेरीज. ठीक आहे. 22.5 बघा याचं उत्तर काय येणार? 5. ठीक आहे. हे पॉईंट 6 4 10 आणि 5 15, 15 आणि 2 17, 17शी 7 हात चालला 1. बघा 5 आणि 4 9 आणि 1 10, 2 12 आणि 1 13 म्हणजे आपलं उत्तर येईल. आणि इथं पॉईंट आहे बघा 137.5 म्हणजे 137.5 रुपये. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? ठीक आहे. बघा शाळेला सोमवार दिनांक किती तारखेला होती? तर 2 मेला सोमवार होता. तर 2 मेला काय होतं? तर सोमवार होता. 2 मेला सोमवार होता. तर 32 दिवसाची सुट्टी लागल्यानंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर शुक्रवारी. ठीक आहे. शुक्रवारी सुरू होणार. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय म्हटलं? राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? ठीक आहे. मोहनने किती रुपयाची सायकल घेतली? मोटरसायकल 58,500 रुपयाला घेतली म्हणजे ही झाली खरेदी किंमत. ठीक आहे. खरेदी किंमत. ठीक आहे. मग विकली कितीला? 64,250 रुपयाला. ठीक आहे. तर त्याला व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला ते बघूया. तर याचं काय करायचं? वजाबाकी. खरेदी किंमत वजा म्हणजे विक्री किंमत काही जमते. विक्री किंमत वजा खरेदी किंमत करा. ठीक आहे. 64,250 वजा 58,500 आपलं उत्तर येणार 58,500
किती येणार 5,750 रुपये नफा झाला. ठीक आहे, किती काय झालं 5,750 रुपये नफा झाला. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर असेल. आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर असेल. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 मध्ये सांगितले आहे इष्टिकाचितीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात. तर इष्टिकाचितीला 6 आणि 12 पृष्ठे व 12 कडा असतात. चला ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर आता बघूया प्रश्न क्रमांक 33 मध्ये काय विचारलं आहे, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत. ही जी आकृती आहे यामध्ये किती त्रिकोण तयार झालेले आहे आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये 13 त्रिकोण आहेत. किती आहे 13 आहे. चला तुम्ही ते शोधून घ्यावे. जसं हे 1, ठीक आहे, 2, 3, 4, 5, ठीक आहे, असं आता तुम्ही शोधून घ्यावे. तर 13 आहेत. चला आता आपण प्रश्न क्रमांक 34 बघू. बघा प्रश्न क्रमांक 34 मध्ये दर साल दर शेकडा 8 दराने 3500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती. दर साल दर शेकडा म्हणजे दरवर्षी 8 रुपये दरा म्हणजे 8% दराने 35,000चे 2 वर्षाचे सरळ व्याज किती असं काढायचं आहे. तर ठीक आहे, मला सांगा 3,500 म्हणजे 3500 जे आहे ते म्हणजे 100%. ठीक आहे, तर मला सांगा 100% तर 8% दराने विचारलं आहे त्याने किती 8. तर याचे 8% म्हणजे किती हे आधी आपण काढून घेऊ. ठीक आहे, तर त्याला काढायचं कसं, $3,500 गुणिला 8 भागिले 100. बघा 0 कटले. तर आता काय करायचं 35 गुणिला 8, 8 पंच 40, 0 अचल 4, 8 1 24, 25 27 28 म्हणजे आपलं येणार एका वर्षाचं 280 रुपये. हे झालं एका वर्षाचं. काय झालं दर झाला. ठीक आहे, एका वर्षाचं रेट झाला, दर झाला 280 रुपये. पण त्यांनी किती वर्षाचं विचारलं आहे 2 वर्षाचं. म्हणजे 280 अधिक 280 किती होणार तर 560. तर आपलं उत्तर असेल 560. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 35 व 36. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 35 मध्ये काय म्हटलं आहे, एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे. एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिलेली आहे. म्हणजे आपल्याला ही पक्ष्यांची संख्या काय दिली चित्राच्या स्वरूपात दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर आता ते बघू. प्रश्न क्रमांक 35 मध्ये काय सांगितलं आहे, पोपटांची संख्या. आधी हे पण बघून घ्या. प्रमाण एक चित्र त्रिकोण बरोबर किती 4. म्हणजे हे जे एक त्रिकोण असेल त्याची किंमत किती असेल तर 4 असेल. ठीक आहे, चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 35. पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर बघा पोपटांची संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7. बघा 7 चोक 28 म्हणजे पोपटांची संख्या किती असेल 28. मोर किती असेल 1 2 3 4, 4 चोक 16 असेल. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय विचारलं पोपटांची संख्या सुतार पक्षी संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. बघा किती आहे 1 2 3 4 त्रिक 12 म्हणजे 28. पोपटची 28 आहे आणि सुतार पक्ष्यांची 12 आहे. तर कितीने जास्त आहे विचारलं. ठीक आहे, पोपटांची संख्या 28 वजा 12 केलं तर त्याचं उत्तर येईल 16. तर ते 16ने जास्त आहे. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, आता बघूया प्रश्न क्रमांक 36 मध्ये. प्रश्न क्रमांक 36 मध्ये सांगितले आहे मोरांची संख्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 36 मध्ये सांगितले आहे मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे. ते एकूण पक्ष्यांच्या संख्या किती आहे. तर एकूण पक्षी किती आहेत
ठीक आहे. पक्ष्यांची संख्या मोजावी लागेल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. 20 गुणिला 4. एकची तर 4 आहे ना, 4 दुणे 8 म्हणजे पूर्ण टोटल जे आहे ते 80 आहे. ठीक आहे. तर मला सांगा, टोटल जर 80 आहे तर 80 म्हणजे जर 100% असेल. ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं, मोरांची संख्या. मोर किती आहे? 1 2 3 4 4 चौक 16 म्हणजे 16 म्हणजे किती हे आपल्याला काढायचे आहे. किती टक्के आहे हे काढायचं आहे. बघा काय करायचं, 16 गुणिले 100 भागिले 80. ठीक आहे. 8 एका हे 0 1 0 कॅन्सल, 8 एका 8 दुनी 16 म्हणजे आपलं किती येणार? 20%. उत्तर येणार 20%. ऑप्शन क्रमांक 2 ही बरोबर आहे. आपलं उत्तर येणार 20%. चला तर मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचे क्षेत्रफळ असेल 84 चौरस सेंटीमीटर. चला आता आपण बघूया 38 नंबरचं क्वेश्चन. जर m बरोबर 4 व n बरोबर 2 तर m इंटू n म्हणजे m गुणिला n अधिक m भागिला n बरोबर किती असं काढायचं. बघा mची किंमत किती दिली? 4 गुणिला nची किती दिली? 2. ठीक आहे. अधिक m भागिला n म्हणजे mची किती आहे? 4 आणि 2. बघा 2 दुणे 4 म्हणजे 4 दुणे 8 आणि किती आहे? 2. 8 अधिक 2 किती होणार? 10. तर आपलं उत्तर असेल 2. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर 10. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 मध्ये काय विचारलं आहे? जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? ठीक आहे. जॉनने काय केलं, 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? तर त्याचं उत्तर आहे 3 ग्रोस. किती राहिले? तर 3 ग्रोस. चला तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 40. बघा प्रश्न क्रमांक 40 मध्ये काय विचारलं आहे? 40 दशक गुणिला 10 दशक. 40 दशक गुणिला 10 दशक बरोबर किती? तर मला सांगा 40 गुणिले 10 किती होते? तर 1 0 वाढवून द्यायचं 400. तर 400 दशक किती होणार? 400 दशक. दशक म्हणजे काय? एक संख्या असते त्याच्यानंतर फक्त 1 0 असते. 1 2 जे काही इथे संख्या असेल त्याच्यानंतर काय असते? 1 0. तर बघा 400 दशक इथे आहेत का? बघा 4000 म्हणजे त्याचं उत्तर तसं 4000 येणार. तर 4000 इथे आहेत का? नाही आहे, पण इथे 4000 दशक आहे त्याच्यामुळे हे येणार नाही. तर मग 400 दशक आहेत का? बघा तर 400 दशक आहेत. त्याचं उत्तर असे किती होणार? त्याचं उत्तर होणार 4000 दशक. काय होणार? बघा 40 दशक म्हणजे 1 0 आणि 10 दशक म्हणजे 10 नंतर 1 0. तर याचं उत्तर येणार 4000 म्हणजे याचं उत्तर येणार 4000. ठीक आहे. म्हणजे 40,000 1 2 40,000 येणार. तर मला सांगा 40,000 नाही आहे म्हणजे इथे 1 0 दशकमध्ये जाणार तर 4000 दशक. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. चला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. बघा 41चा प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? आता बघा खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचं सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? म्हणजेच किती? बघा
ब्लॉक किती आहे म्हणजे हे जे बॉक्स आहेत किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 9 आहे. किती आहे 9 आहे ब्लॉक. मला सांगा त्यापैकी रंगवलेले किती आहे तर 3 आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल रंगवलेले किती 3 रंगवलेल्या कशा कितीपैकी तर 9 पैकी. तर बघा तर उत्तर काय ना 3/9. आता मला सांगा दोन्ही एका पाड्यात येते कशाच्या 3च्या तर 3 1 3 3 3 9. तर आपलं उत्तर असेल 1/3. चला आता आपण प्रश्न बघूया 42. 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. तर 42 नंबरचा क्वेश्चन आहे खाली दिलेल्या पदावली चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील. ठीक आहे, तर आता मला सांगा ही एक त्यांनी संख्या दिलेली आहे त्यामध्ये चिन्हे टाकून आपल्याला बरोबर 50 उत्तर आलेले पाहिजे. तर बघा 15 अधिक 6 गुणिला 8 अधिक 65 भागिले 5 हे आपण घेऊन बघू. चौथं बघा आधी काय करायचं भागीला सोडवायचा नंतर गुणाकार वॉडमॉस सोडवायचं कधी वॉडमॉस. ठीक आहे, वॉडमॉस म्हणजे काय ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे हे जे असते बी म्हणजे कंस ब्रॅकेट म्हणजे कंस ऑफ म्हणजे चाचीचे आणि डी म्हणजे काय असते तर डिव्हिजन म्हणजे भागाकार एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ए म्हणजे ॲडिशन म्हणजेच बेरीज आणि यस म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं सोडवायचं. तर बघा आधी काय सोडवायचं तर भागाकार 5 1 5 5 3 15 म्हणजे याचं उत्तर येणार 13. ठीक आहे, मग सोडवायचं गुणाकार काय 8 सकम 48. ठीक आहे, 48 आणि हे झाले 13 आणि अधिक 15. आता याचं काय करायचं बेरीज 8 आणि 5 13 आणि 3 म्हणजे 1606 हात झाला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 1 7 म्हणजे आपलं उत्तर येईल कुछ गडबड होई द्या. चला पुन्हा एकदा ट्राय करू. एक मिनिट. चला काहीतरी गोळ झाला. 15 अधिक 6 गुणिला 8 वजा येते सॉरी वजा 65 भागिला 5. ठीक आहे, आता 5 1 5 आणि 5 1 15 म्हणजे 13 उत्तर आले. 8 सकम 48 वजा 13 अधिक हे 15. ठीक आहे, तर बघा 48तून 13 गेले म्हणजेच उत्तर येणार 35 आणि 35 अधिक 15 होणार 50. तर ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. चला तर उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4. बघा आता बघूया प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 मध्ये काय विचारलं आहे 6 3 0 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती. तर आपल्याला लहानात लहान समसंख्या काढायची आहे. तर बघा लहानात लहान समसंख्या म्हणजे काय आणि ही संख्या वापरून बघा लहानात लहान म्हणजे काय समसंख्या विचारल्या म्हणजे सगळ्यात छोटा अंक घ्यायचा. तर सगळ्यात छोटा काय 4 आणि 0. तर 0 आधी कधी घ्यायचं नाही कारण 0ला किंमत नसते म्हणून ते कधी दुसऱ्या नंबरला घ्यायचं असते. म्हणजे आपलं उत्तर काय ना 4 0 3 6 7 ही एक संख्या झाली. पण इथे काय 7 आहे. 7 हा विषम नंबर आहे त्याच्यामुळे ती घ्यायची नाही. म्हणजे आपले काय उत्तर होणार 4 0 3 7 6 असं आपण घेऊ. मग बघा मग काय झालं की प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्येची निमपट किती. लहान संख्या झाली आणि याची निमपट विचारली म्हणजे निम म्हणजे अर्धी निमपट म्हणजे काय असते अर्धी. ठीक आहे, अर्धी व्हॅल्यू किती त्याची तर अर्धी व्हॅल्यू आहे याची अर्धी व्हॅल्यू कशी करायची तर भागीला 2 करायचं. ठीक आहे, 2 दुणे
4 0 बेक बे बियाटी 16 आणि बियाटी 16. तर मग आपलं उत्तर येणार काहीतरी गोळ होतं बघा, पुन्हा एकदा बघा त्यांनी काय विचारलं. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान सम संख्येची निमपट किती. तर लहानात लहान विचारलं. ठीक आहे, 4 नाही येणार, 3 0 4 7 6 असे येणार. ठीक आहे, याची निमपट विचारली. 4 घेतला होता आपण, सॉरी हां, 1 आणि बी 5 10, बी 2 4, बी 3 6, बी 8 16. म्हणजे आपले उत्तर येणार 15 23 8. तर ऑप्शन क्रमांक 4 काय येणार, 15 23 8. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर असणार. चला तर आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 44 मध्ये काय विचारले. आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले. बघा, त्याने काय केले, 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर घेतला. ठीक आहे, 4.25 लाख म्हणजे आता 4.25 लाख म्हणजे किती, 3.75 असेल. ठीक आहे, 3.75 लाख रुपयांचा ट्रॅक्टर घेतला. नंतर 65,000 रुपयांचे मळणी यंत्र किती घेतले, 65,000 सव्वा म्हटलं म्हणजे 25, 65,000 म्हणजे काय होते 25, 65,250 रुपये त्यांनी काय घेतलं, मळणी यंत्र खरेदी केलं. तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले असं विचारलं आहे. तर याला काय करायचं, अधिक करायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार 4,40,250. आपलं उत्तर येणार 4,40,250. तर ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. चला आता बघूया आपण पुढचं क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 45 मध्ये काय विचारलं आहे. 7/7 छेदामध्ये 7 अंश 17 बघा 7/17 वजा म्हणजे एक सेकंड 7/13 वजा एक ब्लॉक दिलेला आहे बरोबर 2/51 आपल्याला उत्तर आलं पाहिजे. तर डब्याच्या जागी कोणता अपूर्णांक येईल. ठीक आहे, त्यांनी विचारलं जे बॉक्स आहे त्यामध्ये कोणता अपूर्णांक येईल. तर मला सांगा, आपल्याला अशी संख्या पाहिजे की तिथे 51 म्हणजे आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, तर मला सांगा 17 कितीने गुणलं तर 51 येईल. ठीक आहे, 17×3 = 51. ठीक आहे, म्हणजे इथे 51 आलं पाहिजे, दोन्ही समान आले पाहिजे, तेव्हा याची बेरीज होऊ शकते. आणि 7ला कितीने गुणलं म्हणजे खाली 3ने गुणलं म्हणून यालाही 3ने गुणावं लागेल. तर 7×3 = 21. आता मला सांगा, इथे 2 आले जे आपलं उत्तर काय येणार, 2 येणार. तर म्हणजे अशी संख्या पाहिजे की याच्यामधून 2 वजा केले किंवा अधिक नाही होणार तर वजा केले तर काय येणार, उत्तर 2 येणार. तर मला सांगा 21मधून 2 गेले तर किती उरणार, 19. तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. 19/51 म्हणजे काय, 19/51 हे आपलं उत्तर असेल. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 46. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते. बघा, सई नावाची एक मुलगी आहे, ती रोज किती 112 मीटर चौरसाकृती म्हणजे असे एक जे चौरसाकृती बाग आहे त्या बागेला ती काय करते, 5 फेऱ्या मारते. ठीक आहे, चौरसाकृती बाजूची म्हणजे चौरसाकृती जी आहे त्यांची ही असते बाजू, त्याला काय म्हणतात, बाजू. ठीक आहे, ही बाजू जी साईड असते काय असते,
साईड असते ती साईड कशी असते, सारखी असते. चौरसाकृतीची साईड कशी असते, सारखी असते. ठीक आहे. तर मला सांगा, सई दररोज 112 मीटर बाजू असलेला, म्हणजे एक बाजू जी असते ती 112 मीटर असते. म्हणजे ही सुद्धा 112 असेल, ही सुद्धा 112 असेल आणि ही सुद्धा 112 असेल. तर ती काय करते, 5 फेऱ्या मारते. तर मला सांगा, आता एक बाजू 112 असेल म्हणजे 112 गुणिला 4 करू. ठीक आहे. 4 दुने 8, 4 एक 4, 4 एक 4, म्हणजे 448. पण हे आपलं उत्तर नाही. ठीक आहे. आपलं उत्तर काय नाही, ते नाही. आता मला सांगा, तिने काय म्हटलं, 5 फेऱ्या आणखी मारते. ठीक आहे. एक बाजू जी आहे ती 112ची आहे, म्हणजे आपण फक्त याच्या 4 बाजू घेतल्या, तर ती किती, 5 फेऱ्या मारते. तर आता काय करायचं, याला 448 गुणिला 5 करू. ठीक आहे. 448 गुणिला 5. आता बघा, 8 45, 0 हात 4, 5 चोक 20 आणि 4 24, 2 24 4 हात 2, 5 चोक 20 आणि 2 22. ठीक आहे. तर याचं उत्तर असेल 2 किलोमीटर 240 मीटर, म्हणजे आपलं उत्तर असेल 3. आपलं उत्तर असेल 3. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. आता चला तर बघूया प्रश्न क्रमांक 47. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला? बघा, एक रेल्वे आहे, ती सांगलीहून सोमवारी सकाळी किती वाजता निघाली, 10 वाजून 20 मिनिटांनी निघाली आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी कितीला पोहोचली, 2 वाजून 15 मिनिटांनी अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला असं त्यांनी विचारलं. आता मला सांगा, ती रेल्वे 10 वाजून 20 मिनिटांनी निघाली होती घरून, म्हणजे त्या सांगलीहून निघाली. ठीक आहे. मला सांगा, दुसऱ्या दिवशी 10 वाजून 20 मिनिटांनी ती यायचीच होती, म्हणजे इथे झाले पूर्ण 24 तास. किती झाले? 24 तास. ठीक आहे. 24 तास झाले. आता मला सांगा, 24 तास 10 वाजून 20 मिनिटापर्यंतच झाले, नंतर बाकी 2 वाजून 15 मिनिटांनी ती आली. आता मला सांगा, जर मी असं म्हटलं की 12ला, ठीक आहे, 12ला 11 पॉईंट म्हणजे 11.60 म्हटलं तर 12 होईल ना. 11 वाजून 60 मिनिट म्हणजे 12. तर याच्यामधून आपण काय करू, 10 वाजून 20 मिनिट वजा करू. ठीक आहे. मग उरलं किती, 1:40 मिनिट उरले. ठीक आहे. तर मला सांगा, 24 तास आणि 1:40 मिनिट. ठीक आहे. आता मला सांगा, आता 12च्या नंतर किती आहे, 2 वाजून 15 मिनिट. ठीक आहे. याचं वजा करू, म्हणजे 24, 1.40 आणि 2.15. ठीक आहे. आता याला काय करू, अधिक करू. आता मला सांगा, तर ती किती वेळाने घरी पोहोचली, किती तास रेल्वेला लागले, तर 27 तास 55 मिनिट लागले रेल्वेला. किती लागले, 27 तास 55 मिनिट, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, 27 तास 55 मिनिट. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 48. P48 प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे. ठीक आहे. प अधिक 4 ही एक काय, विषम संख्या आहे, म्हणजे पीची काहीतरी किंमत आहे, ते त्याच्यामध्ये 4 अधिक केलं म्हणजे ती काय झाली, आता विषम संख्या झाली आहे. तर त्या संख्येतील नंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती असं विचारलं त्यांनी. काय विचार, 7वी समसंख्या. आता मला सांगा, पला आपण 1 समजून घेऊ सध्याचं. ठीक आहे. पण तर 7वी समसंख्या विचारली. ठीक आहे. आता मला सांगा, ही समसंख्या 4, पण त्यांनी विषम संख्या म्हटलं. काय म्हटलं, विषम संख्या. मग आपण याची उलट घेऊ, यांनी समसंख्येला विषम संख्या म्हटलं, आपण विषम संख्येला समसंख्या म्हणू, म्हणजे प अधिक 5. ठीक आहे. नंतर आपण 6 सोडून देऊ, 7, 8 नंतर 9, नंतर 10, नंतर 11, नंतर 13. बघा, 1 2 3 4 5. ठीक आहे. नंतर 15, नंतर 17.
त्यांनी विचारलं 7वी विचारली. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपलं काय उत्तर येईल प अधिक 17. त्यांनी काय म्हटलं, या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या. आपण ही विषम संख्या घेतली, पण जर प ची किंमत 1 घेतली म्हणजे 17 अधिक 1 बरोबर किती झालं 18, म्हणजे सी काय झाली समसंख्या. ठीक आहे, तर आपलं उत्तर असेल 7व्या क्रमांकाची जी आहे ती असेल प अधिक 17. ठीक आहे, प्रश्न ऑप्शन क्रमांक 3. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 49. एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयात विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत किती? ठीक आहे, असं त्यांनी विचारलं. आता मला सांगा, हे जेवढा एक कपाट एवढ्या रुपयाला विकलं तेवढा तोटा होतो आणि एवढं विकलं तर तेवढाच नफा होतो. तर मला सांगा 8,350 वजा 5,650 यांचं वजा करून घेऊ. तर आपलं उत्तर येणार किती 2700. ठीक आहे, आता मला 2,700 उत्तर येणार. मग सारखा नफा होतो म्हणून आपण काय करू, भागिले 2 करू. बे बेत्रिक 6 बे 25 10 आणि 0. मग आपलं उत्तर येणार 1350. ठीक आहे, 1350 किती येणार 1350 म्हणजे 1,350. आता मला सांगा, आपण कितीला कपाट विकलं होतं तर 5,650. ठीक आहे, तर यांची अधिक करून घेऊ. तर आपलं उत्तर येणार किती होणार 7,000 रुपये. तर आपलं जी खरेदी किंमत होती ती किती होती 7,000 रुपये. म्हणजे आपण काय केलं, एक कपाट होतं त्याला 5,650 रुपयाला विकलं तर तेवढाच तोटा होत होता, आणि जर 8,350ला म्हणजे विकलं असतं तर तेवढाच नफा होत होता. पण आपल्याला नफा दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण काय केलं, जे नफा होता आणि तोटा होता यांची डिफरन्स काढली, म्हणजेच त्यांची अंतर काढलं आणि त्यामधलं जे डिफरन्स होतं त्याला काय केलं आपण भागीला 2 केलं. म्हणजे सारखा नफा आणि तोटा यांचे दोन बाजू सापडल्या, नफा आणि तोटा सारखे सापडले. आणि त्यानंतर मग आपण काय केलं, एका बाजूमध्ये म्हणजे तोट्यामध्ये आपण ते म्हणजे जे तोटा झाला त्या किमतीमध्ये आपण ते ॲड केलं, म्हणजे अधिक केलं. ठीक आहे, आणि जर याच्यातून वजा केलं असतं, नफा झालं आहे त्याच्यातून वजा केलं असतं तरी पण खरेदी किंमत आपल्याला मिळाली असती. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, चला आता आपण प्रश्न क्रमांक 55 बघूया. बघा, एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती? त्यांनी विचारलं आहे, एक बाग आहे, त्या बागेमध्ये निलगिरीची झाडे किती आहे 36% आहे. किती आहे 36%. पण त्या बागेत एकूण झाडे किती आहे 450. आता मला सांगा 450 450 जे आहे ते एकूण झाडे आहे, म्हणजे कोणती पण झाडे असेल फुलांची फळांची जी काही आहे ती एकूण झाडे किती आहे 450. तर बघा आता 450 म्हणजे जर 100% असेल, 450ला आपण 100% समजू, आणि जर जे 36% आहे ते आपल्याला काढायचे, कारण 36% कोण आहे निलगिरीची झाडे, आणि त्यांनी विचारलं निलगिरीची झाडे, तर 36% म्हणजे किती असं आपल्याला विचारलं आहे. तर आपण याचं काय करायचं क्रॉस कनेक्शन, म्हणजे किती 450 गुणिला 36 भागीला किती 100. आता मला सांगा 0 0 कॅन्सल. आता बघा 5च्या पाड्यात 5 2 10. ठीक आहे, 5 9 45. आता बघा यांनी पण काय होते, दोन्हीसुद्धा याला भाग जातो. बघा 2 बे 16 म्हणजे किती झाले 9 गुणिला 18. आता याचं काय करायचं गुणाकार. 18 गुणिला 9 म्हणजेच किती 8 9 72 2 8 4 7 9 1 9 आणि 7 16 म्हणजे निलगिरीची झाडे असेल 162. ठीक आहे, 162. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल.
चला आता आपण प्रश्न क्रमांक 56 बघूया. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? तर त्याचं उत्तर आहे त्यांनी विचारलं वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी. काय विचारलं आहे? सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर आहे. 15 सेंटीमीटर आहे असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी किती? तर त्याचं उत्तर आहे 7.5. तर किती आहे बघा, 15 आहे त्याला भागिले 2 केलं, बेसाती 14 आणि बे 5 10 म्हणजे उत्तर असेल 7.5. ठीक आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 57. त्यांनी विचारलं 60 या संख्येचे एकूण विभाजक आहे. एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपैकी कितीने जास्त अथवा कमी आहे? 60 एक संख्या आहे, त्याला विभाजक आणि 75 या संख्येचे विभाजक बघायचं. बघा 60ला कशाने जाते? 2नी, 4नी, अजून 60नी, 10नी. ठीक आहे. ज्या ज्या पाड्यात 60 आहे ते त्यांनी काय होते? भाग जाते. तर ते किती असेल? तर 6ने जास्त असेल. ठीक आहे. तर आपलं ऑप्शन असेल 6ने जास्त. तुम्ही ते चेक करून घ्यावे. ठीक आहे. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 58. खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 3 आणि जी जोडी नाही आहे ते काय 15 आणि 51 हे सहमूळ संख्या नाही आहेत आणि जे आहे ते सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 मध्ये काय विचारलं आहे? 5.487 म्हणजे 5.487 या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? हे जे अधोरेखित म्हणजे जे अंडरलाईन केलेले आहे त्या संख्येचे स्थानिक किंमत काढायचे. बघा स्थानिक किंमत म्हणजे काय? एकक, दशक, शतक. तसं त्या पद्धतीनं त्यांची काय करायची स्थानिक किंमत. तर त्याची स्थानिक किंमत आहे 4ची आहे 400 आणि 7ची आहे 7. त्यांचं काय करायचं? गुणाकार करायचं. काय करायचं? गुणाकार. पण ही विसरू नका 0.4 आहे. ठीक आहे. त्यांची स्थानिक किंमत कशी आहे? तर 0.400 अशी येते आणि 7ची असेल 0.007. ठीक आहे. त्याच्यामुळे पण आपण साधंच करून बघू, नंतर पॉईंट देऊ. बघा आता 0.4 × 7. ठीक आहे. 7 28 असेल, 0 असेल. ठीक आहे. आता मला सांगा या दशांश काय म्हटलं? गुणाकार विचारलं. आता मला सांगा 28 बरोबर आले पण 0 पॉईंट आहे आधी. ठीक आहे. काय विचारलं आहे? तर आपलं उत्तर असेल 4. पॉईंट नंतर 3 0 आहेत. ठीक आहे. त्यामुळे थोडं कन्फ्युजन येतं, सॉरी. पण याचं उत्तर 4 आहे. ठीक आहे. 0.4 × 0.07 असेल. ठीक आहे. बघा 7 28 आहे पण हे 2 0 आधी घेतले 0.0 असं याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 60. बघा प्रश्न क्रमांक 60 मध्ये काय विचारलं आहे? 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावे लागेल? बघा 56 मीटर लांबीचे 8 मीटरचा तुकडा काढायचा. ठीक आहे. भागिले 8. 8 7 56. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय येणार? 7
मीटरचं काय येणार, तुकडा येणार. ठीक आहे, एक. तर मला सांगा त्यांनी काय विचारलं, दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. त्यांनी काय विचारलं, कापावी लागेल. एक तुकडा आपल्याला किती पाहिजे, 7 मीटरचं पाहिजे. ठीक आहे, पण मला एक सांगा, कापावी लागेल म्हटलं तर बघा मला सांगा 7 तुकडे आहे. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5. ठीक आहे, 6 आणि 7 तुकडे. बघा 1 2 3 4 5 6 7. मग इथे 8 झाले. म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 7. 7 वेळा जर आपण कापलं त्याला तर 8 तुकडे होणार. म्हणजे एक दोरी एक वेळा कापली तर 2 तुकडे होणार. म्हणून त्याचं ऑप्शन आहे 6. 6 हे आन्सर आहे, ते बरोबर आहे. बघा कारण एक अशी दोरी आहे, त्याला एकदा कापलं म्हणजे त्याचे काय झाले, 2 तुकडे झाले. ठीक आहे, याला असं एकदा कट केलं म्हणजे त्याचे काय झाले, 2 तुकडे झाले. म्हणून आपल्याला उत्तर असेल 6. 6 वेळा आपल्याला कापावं लागेल, तेव्हा आपल्याला 7 मीटरच्या 8 मीटरचे 7 दोरीचे तुकडे आपल्याला मिळणार. ठीक आहे, आता बघूया प्रश्न क्रमांक 61. 61मध्ये काय विचारलं, 120चे 15% किती, 120चे 15% चे म्हणजे गुणाकार. 120चे 15% चे बरोबर 12% तर किती. ठीक आहे, चे बरोबर 12% तर किती असं त्यांनी विचारलं. आता मला सांगा त्याचं उत्तर आहे 150. त्याचं उत्तर आहे 150. आता बघा 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 5 दुणे 10, 5 त्रिक 15 आणि 20 सकम 12 म्हणजे 6 त्रिक 18. हे 18 उत्तर येणार. कशाचं, याचं किती उत्तर येणार, 18. तर मला सांगा आता असे कितीचे तुकडे म्हणजे 12% काढले तर 18 उत्तर येणार. ठीक आहे, तर बघा 12% कशाचे, तर 1500चे म्हणजे 150चे बघू तर बघा 10 कटला, 5 दुणे 10, 5 त्रिक 15. ठीक आहे, 20 सकम 12, 6 त्रिक 18 म्हणजे आलं का उत्तर, दोन्ही सेम म्हणजे उत्तर आहे 150. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 62. सोबतच्या आकृतीत लघुकोणाची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे. त्यांनी काय विचारलं, लघुकोणाची जी संख्या आहे ते कितीने जास्त आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर बघा त्याची संख्या आहे 8. किती आहे, 8 आहे. तर मला सांगा 8 कसे, तर लघुकोण जे आहे ते 9 आहे आणि जी विशाल कोण आहे ती काय 1 आहे. म्हणजे 9 मधून 1 गेलं तर उरते 8. तर म्हणजे आपलं उत्तर असेल 8. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 63. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. ठीक आहे, तर त्याचं उत्तर असेल 3. कशी लिहितात, 13,500 म्हणजे 12,750 अशी लिहितात. पण त्यांनी जर विचारलं असतं की देवनागरीमध्ये तर त्यांचं उत्तर असेल पहिलं. ठीक आहे, देवनागरी म्हटलं हे काय असते, देवनागरी म्हटलं असं जे आपण मराठी वापरतो ते लिहायचं आणि आंतरराष्ट्रीयमध्ये जे आपण इंग्लिशमध्ये वापरतो ते लिहायचं. ठीक आहे, चला आता बघूया प्रश्न क्रमांक 64. त्यांनी काय विचारलं, 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहितात. त्यांनी काय म्हटलं, दशांश अपूर्णांक चिन्हात कसं लिहितात. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे बघा 7/600 याला कसं करायचं, गुणीला अधिक करायचं. म्हणजे कसं, 100 गुणीला 7 अधिक 6 भागिले 100. ठीक आहे, मला सांगा 7 गुणीला 100 किती, तर 700. किती होणार, 700 अधिक 6 भागिला किती, 100. ठीक आहे, आता बघा 700 अधिक 6 म्हणजे किती होणार, 706 भागिला किती होणार, 100. आता मला सांगा हे 100 आहे म्हणजे इथे पॉईंट येणार. तर उत्तर येणार 7.06 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. आपलं उत्तर येणार 1, 7.06. ऑप्शन क्रमांक 1. आता बघूया
प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे? तर खालीलपैकी असत्य विधान विचारलं आहे. पहिलं आहे, त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही तिन्ही मापे मोजता येतात. मोजता येते, आपल्याला असत्य विचारलं आहे. ठीक आहे, हे आहे बरोबर. ठीक आहे, त्रिमितीय वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूचे घडण होय. हां, ते सुद्धा बरोबर आहे. आता बघा, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात? नाही दिसत. ठीक आहे, घनांची पृष्ठे चौरसाकृती असतात? हे सुद्धा बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे 3. जे आपल्याला विचारलं आहे असत्य विधान ते काय 3 आहे. तर मग आपलं उत्तर पण 3 आहे. ठीक आहे, चला आता बघूया प्रश्न क्रमांक 66. 66मध्ये काय विचारलं आहे? 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? आता मला सांगा, 5 अंकी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या घेऊ. ठीक आहे, तर मोठ्यात मोठी काय विचारलं आहे? 5 अंकी म्हणजे 9 5 वेळा घ्यायचे. ठीक आहे, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळते? आता मला सांगा, सर्वात लहान 4 अंकी विषम संख्या कोणती? ठीक आहे, ते बघू. सगळ्यात लहान कोणती विषम संख्या? 100. ही झाली समसंख्या. मग आपण इथे काय घेऊ? 1 घेऊ. ठीक आहे, तर ही झाली विषम संख्या. आता मला सांगा, हे जर वजा केले तर आपलं उत्तर येणार, वजा केले तर आपलं उत्तर काय येणार? 98,998. तर आपलं उत्तर पण ऑप्शन क्रमांक 1 98,998 येणार. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 67. एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो. तर त्या घड्याळीची खरेदी किंमत किती? त्यांनी काय विचारलं, 4,560 रुपये हे जे आहे ते घड्याळ विकली, म्हणजे ही झाली विक्री किंमत. किती झाली विक्री किंमत? तर मला सांगा, या विक्री किंमत एवढी होती, तर म्हणजे तर त्यांना काय झालं, विकल्यानंतर नफा झाला. किती रुपये झाले? 470 रुपये. तर त्या घड्याळीची आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. म्हणजे काय झालं, 4,560 बघा, 4,560 रुपये वजा जेवढा नफा आला तेवढं काय करायचं, वजा 470 रुपये वजा केले तर आपल्याला काय किंमत भेटणार? तर 16तून 7 गेले 9 आणि 4 0 म्हणजे त्याची किंमत असेल 4,090. मग त्याचं उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 3 4,090. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68मध्ये काय विचारलेलं आहे? 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद? बघा, त्यांनी काय विचारलं, 1 तास 22 मिनिटे बरोबर 15 सेकंद बरोबर किती सेकंद विचारले. किती सेकंदमध्ये आपल्याला काढायचं. आता मला सांगा, 15 सेकंद जसे आहे तसे घेऊन घ्यायचे. ठीक आहे, आता मला सांगा 22 मिनिटे काय विचारलं, 22 मिनिटे. आता मला सांगा, 22 मिनिटाला सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणाकार 60 करायला लागेल. बघा, 6 दुनी 1202 हात चला, 6 12 13 म्हणजे याचे किती असेल, 1320. आणि हे किती होते, 15 सेकंद पुन्हा आधी होते ते. ठीक आहे, याचे दोघांचे झाले. आता मला सांगा, 1 तास, 1 तासाला किती होते? 1 तास म्हणजे किती मिनिट? तर 60 मिनिट. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिट. मग मला सांगा, 60 मिनिट आणि त्याला पुन्हा जर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं तर पुन्हा 60, तर 6 6 36. तर उत्तर येणार, बघा हे किती येणार, 3,600. तर आपल्याला याचं काय करायचं आहे, बेरीज करायची. ठीक आहे, आता बेरीज करून घेऊ. बघा, पहिले होते ते 15, नंतर 1 सेकंद, आधी होते ते 15, नंतर जे 22 मिनिटे होते त्याचे किती झाले, 13 म्हणजे 1,320 सेकंद झाले. आणि एका तासाचे किती झाले, 3600. ठीक आहे, याचा आपण काय करू, अधिक करून घेऊ. 5 2 1 3 6 3 9 आणि 4 म्हणजे आपलं उत्तर येणार 4,935 सेकंद म्हणजे 4,935 सेकंद. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल.
ठीक आहे. चला आता आपण बघूया पुढचं क्वेश्चन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69 बघूया. प्रश्न क्रमांक 69मध्ये काय विचारलं आहे, 58,721 मधील दशक स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बघा, ही एक संख्या दिली आहे त्यांनी, कोणती तर 58,721 ही संख्या दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी दशक स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत, दशक स्थानाच्या अंकामध्ये कोण 2 अंकाची स्थानिक किंमत आणि 1000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 1000 स्थानाची स्थानिक किंमत काय आहे तर 8. ठीक आहे. तर 8ची काय 8000 किंमत असेल आणि दशक स्थानाची काय आहे तर 20. ठीक आहे. आता यांनी काय विचारलं, अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. ही जी किंमत आहे याच्या किती पट आहे. ठीक आहे, असं त्यांनी विचारलं आहे. मला सांगा 20 भागिले किती 8000 असं घ्यायचं आहे. मला सांगा 1010 कट झाला, पण बेचोक 8 म्हणजे आणि ही 0 म्हणजे आपलं उत्तर येणार 1/400. तर प्रश्न 1/400 म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. तर बऱ्याच जणांनी काय केलं असेल, प्रश्न वाचताना घोळ केला असेल आणि त्यामुळे काय झालं की त्यांनी 400ला उत्तर क्लिक केलं असेल. कारण यांनी म्हणताना जे सांगितलं की 1000 स्थानाच्या अंकांची स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणजे जे 1000 स्थानाचे हे आहे त्यांची दशक स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानाच्या विचारला आहे, म्हणजे 20 भागिले किती पाहिजे होतं तर 8000 असं होतं. पण आपण उलटं केलं, 8000 भागिले 20 केलं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं ऑप्शन 400 आलं. पण याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1/400. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70मध्ये काय विचारलं आहे, 54718 म्हणजे 54,718 मधील अधोरेखित अंकांच्या दशमी किमतींचा गुणाकार किती. तर त्यांनी विचारलं आहे, जे त्यांनी अंडरलाईन केलेली आहे ते जी आहे संख्या त्यांची किंमत किती. तर दशमी किंमत विचारली आहे. दशमी किंमत म्हणजे काय होते, ती त्याचं स्थान कोणतंही असो पण त्याची किंमत तीच असते. जसं 5 ही स्थान कोण्या याच्यात आहे तर 10,000 स्थान आहे, 10,000च्या स्थानावर आहे पण त्याची किंमत 5च असेल. आणि 1 हा दशक स्थानावर आहे तरी पण त्याची किंमत 1च असेल. दशमी किंमत म्हणजे तीच किंमत जी त्यांची किंमत असेल, मूळ किंमत. ठीक आहे. तर आता मला सांगा 5 गुणिले काय विचारलं त्यांनी, गुणाकार किती. तर 5 गुणिले 1 उत्तर असेल 5. तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे. त्यांनी विचारलं जे परस्पर रूपांतर दिलेले आहे हे ते कोणते चुकीचे आहे ते आता आपल्याला सांगायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे 4. ठीक आहे. आता 4 कसं ते आपण बघूया. कारण याच्यामध्ये जे आहे ना, जे 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे त्यामध्ये 5725 सेंटीमीटर बरोबर 57.25 डेकोमीटर आहे. पण हे उत्तर याच्यासाठी चुकीचं आहे की तिथे 5.725 डेकोमीटर पाहिजे होतं. ठीक आहे, डेकामीटर पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणून ते ऑप्शन चुकीचं होतं. 5.725 डेकामीटर पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणून आपलं ऑप्शन आहे चुकीचं आहे ते आपलं ऑप्शन 4. आता बघूया प्रश्न क्रमांक 72. बघा, प्रश्न क्रमांक 72मध्ये काय विचारलेलं आहे, 5, 0, 4, 8 व 6 हे अंक प्रत्येक एकदाच वापरून 8ने निषेध भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे. तर बघा, हे जे अंक वापरून एकदाच म्हणजे हे जे अंक दिलेले आहे 5, 0, 4, 8, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आहे आणि 8ने निषेध भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे. ठीक आहे. तर मला सांगा 8ने जे भाग जाणारी संख्या आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते पूर्ण भाग जातो.
कोणती संख्या 8 6 5 0 4 ही मोठ्यात मोठी संख्या आहे आणि एकदाच अंक पण वापरून आहे आणि 8ने त्याला निषेध भाग जातो. म्हणजे बघा 8 एक 8 आणि 0 कारण 6ला भाग जाणार नाही. बघा 8 काय बघा 8 8 64 एक उरला 8 एक 8 उरला 2 8 एक 24 म्हणजे पूर्ण भाग गेला आहे कितीने 10 8 1 3 हे गेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे 3 की या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. तर चला मित्रांनो आता आपण बघूया पुढचा प्रश्न. आता बघा या प्रश्नामध्ये काय विचारले आहे. प्रश्न क्रमांक 73 रशीदने 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. किती बघा 1 किलोग्रामची किंमत आहे 37 रुपये. किती आहे 37 रुपये. त्यांनी किती घेतली 27 किलोग्राम घेतली. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे इथे गुणाकार. ठीक आहे. तर त्याचे उत्तर आपण काढून घेऊ. बघा 7 7 49 9 हात 4 7 त्रिक 21 आणि 4 5 7 त्रिक 21 आणि 4 किती ते 25. बघा 7 दुनी 14 4 हात 4 1 3 2 6 आणि 1 7. तर आपलं उत्तर असेल 999. ही झाली फक्त साखरेची किंमत. ठीक आहे 999 ही झाली फक्त साखरेची किंमत. त्याच्या पुढे पण आता प्रश्न आहे चेक करून घ्या. ठीक आहे. त्याने सर्व साखर 940 रुपयात विकली. बघा त्यांनी काय केलं 999 रुपयाला आणली आणि विकली कितीला म्हणजे ही झाली खरेदी किंमत. काय झाली खरेदी किंमत आणि त्यांनी विकली कितीला 940 रुपयाला म्हणजे ही झाली विक्री किंमत. ही झाली विक्री किंमत. ठीक आहे. आता बघा 940 रुपयाला विकली तर त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला. त्यांनी 999 रुपयाला आणली आणि 940 रुपयाला विकली म्हणजे त्याला तोटा झाला असेल. नक्कीच तोटा झाला असेल. तर आता ते किती रुपये झाला हे आपण बघूया. तर त्याला काय करायचं जे मोठी संख्या आहे त्यांनी छोट्या संख्येला वजा करून टाकायचं. मग नंतर बघा की 999 मधून 940 वजा केले म्हणजे उत्तर आले 59. मला सांगा तोटा झाला हे सर्वांना समजलं पण किती रुपये झाला तर 59 रुपये काय झाला तोटा झाला. ₹59 काय झाला तोटा झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल. चला आता बघूया प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 मध्ये काय विचारलं आहे. दर साल दर शेकडा 12.5 दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल. ठीक आहे 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल असं त्यांनी विचारलं आहे. तर मला सांगा 6,000 रुपयाचे सरळ व्याज किती 12.5%. मला सांगा किती 6,000 आहे हे म्हणजे 100%. तर आपल्याला किती पाहिजे 12% म्हणजे 12.5% आपल्याला काढायचे आहे. त्याला काय करायचं तिरपा गुणाकार म्हणजेच काय 6,000 गुणिला 12.5 भागिले किती 100. आता मला सांगा 0.00 कटले म्हणजे 125 भागिले किती 60 करायचं आहे. बघा 6 पंच 30 हा चल 3 साइन 2 12 आणि 3 1505 हा चला 1 6 1 6 आणि 1 7 म्हणजे उत्तर येणार 750 आणि हे 0 आणि इथं पॉईंट पण होतं. तर उत्तर येणार 750. पण त्यांनी काय विचारलं आहे त्यांनी विचारलं आहे की 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल. ठीक आहे. तर मला सांगा 3,750 भागिले किती होते 750. ठीक आहे 0 कॅन्सल. आता मला सांगा 25च्या पाड्यात 75 येते. ठीक आहे किंवा 5च्या पाड्यात बघू. ठीक आहे 5 1 5 आणि इथे उरले 2 5 5 25. ठीक आहे 5 7 35 उरले 2 5 5 25 म्हणजे 75 आलं. इथं 15 त्रिक 75. ठीक आहे. तर उत्तर असेल
उत्तर असेल 5 वर्ष. किती असेल तर 5 वर्ष. आता 5 वर्ष कसे तर आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ. ठीक आहे. बघा 300 ते काय उत्तर असेल 3750 भागिले किती 750 असं होतं. ठीक आहे. आता मला सांगा 0 कॅन्सल. ठीक आहे. 0 कॅन्सल. तर आता काय झालं बघा 5 1 5 आणि 5 5 25. बघा 5 7 35 उरले 2 5 5 25. ठीक आहे. हे झाले उत्तर. आता बघा 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 असं उत्तर होतं. तर मग 5 होतं. सॉरी मी 25 समजून घेतलं त्यांना. म्हणजे उत्तर आपलं असेल 5 वर्ष. पाच वर्ष तर आपलं असेल ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 75. आरोहीने दुकानातून 70 रुपयाचे दही, 72 रुपयाचे दूध व 56 रुपयाचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली, तर दुकानदाराला आरोहीला किती रुपये परत करेल? हे दुकानदाराने आरोहीला किती रुपये परत करेल असं त्यांनी विचारलं आहे. चला आता प्रश्न क्रमांक 75मध्ये काय म्हटलं किती आरोहीने 70 रुपयाचं काय घेतलं दही घेतलं, नंतर किती घेतलं 72 रुपयाचं काय घेतलं दूध घेतलं, नंतर 56 रुपयाचं पनीर घेतलं. आता बघा 56 म्हणजे किती 56च्या आधी येतो म्हणजे किती 56 म्हणजे 55 पॉईंट किती 75. ठीक आहे. 55.75 म्हणजे 56. तर याचं उत्तर असेल 55.75. ठीक आहे. तर आता बघा आणि तिने काय केली 200 रुपयाची नोट दिली. आता याचं टोटल लावून घेऊ. तर त्याला काय करायचं अधिक करायचं. बघा 5 7 जसे तसे. आता बघा 7 आणि 5 12 आणि 2 1404 हातचाला 1 7 आणि 5 12 13 आणि 14. ठीक आहे. आपलं उत्तर येईल 144.75. म्हणजे त्यांनी किती घेतले 144 रुपये 144 रुपये आणि 75 पैसे त्यांनी घेतले. आणि तिने कितीची नोट दिली होती तर 200 रुपयाची नोट दिली होती. तर बघा आता हे काय करायचं 200 रुपयेमधून काय करायचं वजा करायचं किती 144.75. ठीक आहे. तर मला सांगा 10तून 5 गेले 5 आणि 9तून 7 गेले 2. बघा इथे 9 असेल, इथे 9 असेल आणि इथे 1 असेल. तर 9तून 4 गेले 5 आणि 9तून 4 गेले 5. तर आपलं उत्तर असेल 55.25. ठीक आहे. काय आलं ऑप्शन क्रमांक 3 55.25 हे आपलं उत्तर असेल. चला थँक्यू सो मच. माझं जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करून घ्यावे. थँक्यू सो मच.